नमस्कार मित्रांनो, आपण इथे स्क्रीनवर बघू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून नोकरीची जाहिरात इथे आलेली आहे। यामध्ये आपण थोडं खाली आलो तर आपण इथे बघू शकता की जाहिरात क्रमांक 670/2024 ही अग्निशमन विमोचक म्हणजे फायरमॅन या पदासाठी इथे रिलीज झालेली आहे। त्याच्यासाठी काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे, काय ग्राउंड राहणार आहे, त्यानंतर याची फी स्ट्रक्चर कशी राहणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य माहिती पोहोचत जाईल। तर चला आपल्या व्हिडिओमध्ये। तर आपण इथे स्क्रीनवर बघू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक किंवा फायरमॅन रेस्क्यूअर या गट ड संवर्गातील रिक्त पदांची भरती इथे आलेली आहे। त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो आहे 26 एप्रिल 2024 पासून तर 17 मे 2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण याला अप्लाय करू शकता। ठीक आहे, त्यानंतर ऑनलाईन परीक्षेची आपली जी तारीख आहे ती आपल्याला कळवण्यात येईल आणि परीक्षेच्या 7 दिवस आधी याच्या वेबसाईटवर आपला ऍडमिट कार्ड येणार आहे। त्यानंतर आपण याची वेतन श्रेणी आणि याची अर्हता इथे बघू शकता की अग्निशमन विमोचक या पदासाठी आपली वेतन श्रेणी जी आहे ती SC ग्रेड मध्ये 19,900 ते 63,200 याप्रमाणे राहणार असून नेमणुकीसाठी आपली अर्हता जी आहे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी आपण उत्तीर्ण असावा। त्यानंतर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम आपण उत्तीर्ण असावा। MSCIT आपलं पास असलं पाहिजे, मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे। शारीरिक पात्रता जी आहे पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर आहे आणि महिला उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर राहणार आहे। दोघांचं वजन कमीत कमी 50 किलो वजन असलं पाहिजे। खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 30 पर्यंत राहणार असून कास्ट साठी ही 33 वर्षापर्यंत राहणार आहे। या ऍडव्हर्टाइजमेंटच्या अंडर मध्ये टोटली 150 जागा इथे आलेल्या आहेत आणि आपण त्याला अप्लाय करू शकता। त्यानंतर शारीरिक पात्रतेच्या डिटेल्स बाबत आपण बघूया। शारीरिक पात्रतेमध्ये पुरुष उमेदवार जो आहे त्याची उंची 165 सेंटीमीटर असलं पाहिजे, वजन 50 किलो असलं पाहिजे, छाती जी न फुगवता 81 सेंटीमीटर आणि फुगवून 86 सेंटीमीटर झाली पाहिजे, म्हणजे 5 सेंटीमीटर आपल्याला ती फुगवता आली पाहिजे। दृष्टी आपली सर्वसामान्य असली पाहिजे आणि आपली जी ठेवण म्हणजे आपला जो बांधा आहे तो उमेदवार शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ असला पाहिजे। तसेच महिला उमेदवारांच्या बाबतीत उंची 162 सेंटीमीटर असलं पाहिजे, 50 किलो वजन असलं पाहिजे, सामान्य दृष्टी असली पाहिजे, उमेदवाराची शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे। त्यानंतर आपण शारीरिक क्षमता व मैदानी चाचणी याबद्दल डिटेल जाणून घेऊ। त्यामध्ये पुरुष उमेदवार जे आहे त्यांच्यासाठी 1600 मीटर धावणे याला 30 गुण राहणार आहेत। जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या अॅल्युमिनियम एक्सटेन्शन खिडकीवर वर चढून त्याच्या सीडीने खाली उतरणे याला 20 गुण राहणार आहेत। त्यानंतर 50 किलो वजन गटामध्ये 20 गुण राहणार आहेत। 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे याला 20 गुण राहणार आहेत। त्यानंतर पुलअप जे आहे 20 त्याला 10 गुण राहणार आहेत। असे एकूण 100 गुण इथे राहणार आहेत। त्याचप्रमाणे महिला उमेदवारांच्या बाबतीत 800 मीटर धावणे याला 30 गुण राहणार आहेत। त्यानंतर जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या त्याला 20 गुण राहणार आहेत। 40 किलोग्राम वजन गटामध्ये 20 गुण राहणार आहेत। गोळाफेकसाठी 10 गुण राहणार आहेत। लांब उडीसाठी 10 गुण राहणार आहेत आणि पुशअप 10 जे आहे त्याच्यासाठी 10 गुण, असे एकूण 100 गुण राहणार आहेत। आपण वर बघितलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी यांच्यापैकी कोणती पण एक परीक्षा जर आपण फेल झालात तर आपल्याला याच्यामध्ये अपात्र ठरविण्यात येणार आहे। त्यानंतर यासाठी काय वयोमर्यादा लागते ते आपण बघूया। त्यामध्ये अर्जदार जर खुल्या प्रवर्गातील असेल तर कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 30 वर्ष आणि कास्ट मधून असेल तर 33 वर्षापर्यंत चालणार आहे। प्रावीण्यप्राप्त खेळाडू जर असेल खुल्या प्रवर्गातून 43 आणि कास्ट मधून 43, जर माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असेल तर खुल्या प्रवर्गातून 45 आणि कास्ट मधून 45 याप्रमाणे वयोमर्यादा राहणार आहे। त्यानंतर यासाठी परीक्षा शुल्क काय राहणार आहे ते आपण इथे बघूया। मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये याप्रमाणे शुल्क इथे राहणार आहे। परीक्षा शुल्क परतावा नॉन रिफंडेबल आहे। त्यानंतर माजी सैनिकांसाठी इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा फी नसणार आहे। मित्रांनो, या पदासाठीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती महापालिकेच्या अग्निशमन विभागात किंवा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार करण्यात येईल। उमेदवाराने नेमून दिलेले कामकाज व संबंधित अन्य कामकाज इथे करणे बंधनकारक राहणार आहे।
त्यानंतर याचे परीक्षेचे स्वरूप कसे असेल ते आपण इथे बघूया। परीक्षेचे स्वरूप आपण बघू शकता की विषयाचे प्रश्न जे आहे ते मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, त्याचबरोबर अग्निशमन संबंधी आपल्याला इथे प्रश्न राहणार आहेत। माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जा समान परीक्षा राहणार असून अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम दर्जानुसार आपल्याला प्रश्न विचारले जातील। यामध्ये माध्यम जे आहे मराठी व इंग्रजी असून प्रश्न संख्या 60 व गुण 60 व त्यानंतर अग्निशमन संबंधी 40 प्रश्न व 40 गुण याप्रमाणे राहणार असून 2 तास इथे आपल्याला अवधी मिळणार आहे। बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ प्रश्नच इथे राहतील। त्यानंतर आपली जी परीक्षा आहे ती 2 टप्प्यात होणार असून एक लेखी परीक्षा 100 गुणांची आणि शारीरिक चाचणी 100 गुणांची याप्रमाणे राहणार आहे। त्यानंतर समांतर आरक्षणावर बरेचसे प्रश्न असतात, त्यामध्ये आपण इथे बघू शकता की महिला उमेदवार असो का पुरुष उमेदवार असो, महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र आपल्याकडे असलंच पाहिजे, त्याला कुठल्याही जातीचं बंधन नाहीये, ठीक आहे। त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र किंवा EWS प्रमाणपत्र जर आपण जे सादर करायचं आपल्याला ते वित्तीय वर्षातील म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत चालू असलं पाहिजे। तर मित्रांनो, याप्रमाणे संपूर्ण माहिती आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे। याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनल बरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा। ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स असतील त्यांना इथे जॉब करण्याची संधी मिळेल। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।